काल जुन्नर तालुक्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली। पिंपळवंडी परिसरात काल ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं परिसरात अक्षरशः पाणीच पाणी झालं होतं। अनेक शेतांचे बांध फुटून दुसऱ्या शेतांमध्ये ओढ्यांमधून वाहत आहे असं खळखळ पाणी वाहताना पाहायला मिळालं। त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। तर अचानक आलेल्या या पावसानं शेतकऱ्यांची अक्षरशः दाणादाण उडाली। जोरदार वाऱ्यासह हा पाऊस पडत होता। शेतजमिनींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या गोठ्यांमध्ये देखील पाणी साचले, तर अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी गेले। अचानक आलेल्या या पावसानं शेतकरी अक्षरशः भयभीत झाला होता। घरांचे शेडचे पत्रे जोरजोरात आवाज करत होते। खाली संपूर्ण पाणीच पाणी झालं होतं। 7 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो, मात्र मान्सून पूर्व पावसानंच जुन्नर तालुक्यातील काही गावांना अक्षरशः काल झोडपून काढलं। उन्हाची तीव्रता दुपारपर्यंत जोरदार होती आणि त्यानंतर अचानकच पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे उष्णतेने तापलेली धरणी माता आता काही अंशी शांत झालेली देखील पाहायला मिळाली। जुन्नर तालुक्यात झालेल्या या पावसानं काही ठिकाणी शेतकरी सुखावला असला तरी मात्र शेतकऱ्याचं नुकसानही तितकंच मोठ्या प्रमाणावर झाले। त्यामुळे बळीराजा जितका सुखावला आहे तितका तो दुखावला देखील। अचानक आलेल्या पावसानं शेतकरी, धनगर बांधव, शेतावर काम करणारे मजूर यांची अक्षरशः त्रेधा तिरपीट उडालेली या निमित्तानं पाहायला मिळाली। पहा.com पिंपळवंडी।